प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. पुन्हा एकदा आज परमेश्वराची काही वचनं घेऊन मी तुमच्या समोर आलोय. या अगदी थोड्या वेळात जितकं लवकर संपवता येईल तितका मी प्रयत्न करतो. रोमकरसपत्र याचा 13वा अध्याय आणि 12वं आणि 12वं वचन असं सांगतं की रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. आणि बायबल इथे आम्हाला असं सांगते की रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे आणि आम्ही अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी असं बायबल आम्हाला शिकवतं. मग आता रात्र सरत आली आहे, दिवस जवळ आला आहे आणि ह्या रात्रीच्या पिरियडमध्ये आम्ही झोपलेल्या अवस्थेत आहोत काय? एक वचन अजून वाचूया आपण. एफिसकरसपत्र आणि एफिसकरसपत्रामध्ये 5वा अध्याय आणि 14वं वचन असं म्हणतं, म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. प्रेज गॉड. आणि इथं असं सांगितलं की हे निद्रिस्ता, हे झोपलेल्या माणसा, मग जेंट्स लेडीज कोणी पण असेल तिथे, हे झोपलेल्या माणसा जागा हो आणि मेलेल्यातून उठ. काय आहे हे मेलेल्यातून उठ असं का म्हटलंय तिथे परमेश्वर? का असं ते वचन तिथं आलंय? आम्ही काय मेलेल्या अवस्थेमध्ये आहोत का? खातोय, पितोय, फिरतोय, सगळ्या गोष्टी चालू आहेत. तुम्ही म्हणताल हे काय असं नेमकं? बायबल इथं असं सांगते की हे निद्रिस्ता जागा हो आणि मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. बायबल आम्हाला शारीरिक अवस्थेविषयी नाही तर आम्हाला आध्यात्मिक अवस्थेविषयी सांगत आहे. आणि मग आज आम्हाला थोडंसं तपासायचं की आमची आध्यात्मिक अवस्था निद्रा लागलेली अशी आहे का? मृतवत अशी अवस्था आहे का आमची आध्यात्मिक अवस्था? आम्हाला आमच्या आध्यात्मिक अवस्थेमध्ये चेंजेस करायची गरज आहे का? आध्यात्मिक निद्रा लागलेले लोक, मेलेल्या अवस्थेतले लोक, म्हणजे आध्यात्मिक मृतवत अवस्थेमध्ये, आध्यात्मिक मेलेल्या अवस्थेमध्ये असणारे लोक, मग आता याच्यामध्ये काय काय येतं? आमची आध्यात्मिक अवस्था, आपण धार्मिकता ज्याला म्हणूया, आमची धार्मिकता मृतवत अवस्थेमध्ये आहे का? आमचा विश्वास मृतवत अवस्थेमध्ये आहे का? आमच्यामध्ये असणारी प्रीती मृतवत अवस्थेमध्ये आहे का? येशू म्हटलं की मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही सगळ्यांवरती प्रीती करा. बघूया आपण आमची धार्मिक अवस्था कशी आहे. गलतीकरसपत्र 5वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये जर गेलात तर तिथे सांगितले की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी फळं, आणि मग प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. याच्यातलं काहीच आमच्या जीवनामध्ये नाही. कदाचित विश्वास असेल तर प्रीती नसेल, कदाचित सौम्यता असेल पण विश्वासूपणा नसेल, कदाचित आनंद असेल पण सहनशक्ती आमच्याकडे नसेल, सहनशीलता नसेल. मग असं जर सगळं असेल तर आम्ही कुठे आहोत? आमची आध्यात्मिक अवस्था कशी आहे? आज आम्हाला थोडासा विचार करायचा. बायबल तर सांगतं, हे निद्रिस्ता जागा हो आणि मेलेल्यातून उठ. आम्ही मृतवत अवस्थेमध्ये पडलेलो आहोत काय? तुम्ही जर पुढे आलात योहानकृत शुभवर्तमानामध्ये तर तुमच्या लक्षात येईल की प्रभू येशू तिथं आम्हाला काय शिकवतोय. योहानकृत शुभवर्तमानात 15व्या अध्यायात आणि 8वं वचन असं सांगतं,
तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. इथं असं सांगितले की तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते. मग आम्ही ते जिवंत देवाचा गौरव करतोय का? आम्ही ते जिवंत देवाचा गौरव करतोय का? आज आम्हाला आमच्या जीवनात विचार करायचा आहे. आणि गौरव करण्यासाठी आम्हाला विपुल प्रमाणात फळ द्यावं लागेल आणि मगच आम्ही येशूचे शिष्य बनले जाणार आहोत, असं बायबल आम्हाला शिकवतं. मग आम्हाला येशूचे शिष्य बनण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं एक टेम्पररी ख्रिश्चन, एक ट्रॅडिशनल ख्रिश्चन, एक चाललंय म्हणून चाललंय, करायचं म्हणून करायचं, दर रविवारी जायचं चर्चला म्हणून जायचं, अशी आमची धार्मिकता आहे का? मृतवत अवस्थेमध्ये असणारी धार्मिकता, संडे टू संडे, जसं लोक जुम्मा के जुम्मा मस्जिदमध्ये जातात तसं आम्ही संडे टू संडे चर्चमध्ये जातो. त्या 2 तासापुरता आम्ही दूत असतो आणि नंतरच्या वेळामध्ये आमचं जीवन भूतासारखं असतं. कमॉन देवाच्या लोकांनो, आम्हाला याच्यातून बाहेर पडायची गरज आहे. आमची धार्मिकता मृतवत अवस्थेमध्ये आहे का? आम्हाला बायबल माहीत आहे, येशू माहीत आहे, आम्हाला वचनं कदाचित माहीत आहेत, परंतु त्या वचनांप्रमाणे आम्ही जगत नाही. आणि मग त्या गोष्टींकडे आज आम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं. आम्ही जर त्या वचनांप्रमाणे जगत नसू तर आम्हाला विचार करायची आज गरज आहे. आम्हाला आज विचार करायची गरज आहे. आम्ही का त्या वचनांप्रमाणे जगू शकत नाही? जर आम्ही येशूवर विश्वास ठेवलाय, जर आम्ही येशूला स्वीकारलंय, तर मग आम्ही त्या वचनांप्रमाणे का आचरण नाही करू शकत? आणि जर त्या वचनांप्रमाणेच आम्ही आचरण करत नसेल तर मग आम्ही खरोखरच अगदी मृतवत अवस्थेमध्ये आहोत, धार्मिक मृतवत अवस्थेमध्ये आहोत असं म्हणावं लागेल. आमची धार्मिकता मेलेली अशी आहे. फक्त करायचं म्हणून करायचं, लोकांना दाखवायचं म्हणून दाखवायचं, एक मुखवटा घातलेलं जीवन, एक ढोंगी जीवन आम्ही जगत आहोत. आणि आज गरज आहे त्याच्यातून आम्हाला बाहेर निघायची. आज गरज आहे आम्हाला त्याच्यातून बाहेर पडायची. आज गरज आहे पुन्हा एकदा अंधकाराची कामं सोडून देऊन, बायबल सांगते की रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. अंधकाराची कामं आमच्या जीवनामध्ये चालू आहेत का? गलतीकारास पत्रात 5व्या अध्यायात सांगितलेली आहेत. काय कामं आहेत ती? देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणारच नाही. प्रेज द लॉर्ड. मग देवाच्या राज्याचं वतन मिळवायचं असेल, त्या अंधकारातून बाहेर पडायचं असेल, तर आम्हाला देवावर विश्वास ठेवावा लागेल, देवाच्या वचनांकडे लक्ष द्यावं लागेल आणि आम्हाला ती अंधकाराची कर्म सोडून द्यावी लागतील. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. बायबल आम्हाला शिकवतं पश्चाताप करा. मग आमची धार्मिकता जर मेलेल्या अवस्थेमध्ये असेल, आम्ही सो कॉल्ड ख्रिश्चन म्हणणारे किंवा विश्वासणारे म्हटलेले लोक, आमचा विश्वास आहे परंतु आम्ही देवाजवळ जायला मागत नाही. आज आम्ही खूप ख्रिश्चन लोक पाहतो, खूप येशूला मानणारे लोक पाहतो, ज्यांचे दाखले कदाचित ख्रिश्चन असतील परंतु त्यांना येशू अजून समजलेला नाही. ते फक्त रिलिजन थ्रू, म्हणजे फक्त एक प्रकारे त्यांचा धर्म हा ख्रिश्चन आहे, परंतु त्यांना आजही ख्रिस्त कळालेला नाही असं म्हणायला हरकत नाही. आजही पापात, शापात, त्रासात, दुःखात, समस्यांमध्ये, अडीअडचणींमध्ये, अनेक प्रकारच्या गोंधळामध्ये सापडलेले लोक आम्ही पाहतो. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त यासाठी या जगात आला होता काय? मोठा प्रश्न आहे. प्रभू येशू ख्रिस्त या
गोष्टींसाठी तुम्ही गोंधळात असावे, तुम्ही त्रासात, दुःखात, समस्यांमध्ये असावे, यासाठी या जगात आला काय? यिर्मयाच्या पुस्तकामध्ये एका ठिकाणी वचन आहे आणि तिथं असं म्हटले की मी माझे आयुष्यभर कष्ट आणि दुःख सहन करावं, क्लेश सहन करावेत, यासाठी या जगात जन्माला आलो काय? आम्ही या जगात कशासाठी जन्माला आलो? बरं आमचं सोडा, तो येशू या जगात यासाठी आला होता का? आम्ही तो जो विश्वास ठेवलाय तो यासाठी ठेवलाय का की आम्ही दुःखातच असावं, त्रासातच असावं, समस्यांमध्येच असावं, अडीअडचणींमध्येच असावं? प्रियांनो, प्रॉब्लेम परमेश्वरामध्ये नाही, प्रॉब्लेम आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून आम्हाला आज विचार करायचा आहे की आमची धार्मिकता मृतवत अवस्थेमध्ये आहे काय? जर यशायाच्या पुस्तकात गेलात तर 28वा अध्याय आणि 17वं वचन आम्हाला काय सांगतं बघूया आपण. यशाया 28:17. आणि तिथे असं म्हटले की न्याय ही दोरी व धार्मिकता हा ओळंबा असे मी करीन. तो परमेश्वर म्हणतो की न्याय ही धार्मिकता, न्याय ही दोरी व धार्मिकता हा ओळंबा असे मी करीन. आता विचार करा, जे कोणी तुम्ही न्यायाने वागत नसताल, जे अन्याय करणारे असताल, त्या तुम्ही प्रत्येकाने आज विचार करा, तुम्ही कोणाकोणावर अन्याय केलाय, कशा कशा प्रकारचा अन्याय केलाय, कोणाचं काय काय लुबाडलंय, कोणाचं काय काय घेतलंय आणि कशा प्रकारे तुम्ही जगत आहात. बायबल आम्हाला इथं सांगते की परमेश्वर न्याय करताना तो दोरी लावून न्याय करणार आहे. हालेलुया. ओळंबा हा धार्मिकतेसाठी वापरला जाणार आहे. म्हणजे आम्ही ज्या वेळेला कन्स्ट्रक्शन करतो, एखादी भिंत ज्या वेळेला उभी करायची असते, त्यावेळेला प्रत्येक विटेला ओळंबा लावला जातो. एकही वीट वाकडे तिकडे झालेली चालत नाही, एक अर्धी आतमध्ये एक अर्धी बाहेर असं चालत नाही. ती भिंत प्लेन असावी याच्यासाठी त्या सगळ्या विटा एका लाईन मध्ये आणि त्या सिस्टमॅटिक पद्धतीनेच लावाव्या लागतात. त्या नुसत्याच एकावर एक रचून पण चालत नाही, तर त्या पडणार नाहीत, ती भिंत वाकडी होणार नाही, ती भिंत तिरकी दिसणार नाही. असं सगळं त्या गोष्टींचं तिथं काळजी घेतली जाते. त्याच प्रकारे तुमचं आणि माझं जीवन आम्ही जगताना आम्हाला आज त्या गोष्टींचा विचार करायचा आहे प्रामुख्याने. परमेश्वर असं म्हणतो की न्याय ही दोरी व धार्मिकता हा ओळंबा. जर तुमच्या घराचं कन्स्ट्रक्शन चालू असेल आणि भिंत मागं पुढे झाली तर चालेल काय? अर्धी भिंत आतमध्ये, अर्धी भिंत बाहेर आली, अर्धी भिंत झुकलेली अवस्थेमध्ये आहे, तिरकी झालेल्या अवस्थेमध्ये आहे, किंवा तुमच्या भिंतीतल्या 2-4 विटा बाहेर निघाल्यात, 2-4 विटा आतमध्ये गेल्यात, कुठेतरी खड्डा दिसतोय, कुठेतरी बाहेर काहीतरी आलंय, असं चालेल काय? तुमची धार्मिकता जर अशी असेल, कुठेतरी खड्डा आहे आणि कुठेतरी बाहेर आलंय, कधीतरी जास्त धार्मिकता दाखवत आहे. या 40 दिवसांमध्ये काही लोक जास्त धार्मिकतेमध्ये चालतात, जास्त उपवास करतात. मी मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे 40च दिवस उपवास करतील, दाढी वाढवतील, चपला घालणार नाहीत आणि अनेक प्रकारच्या गोष्टी करतात. 40 दिवस उपाशी राहतील. परमेश्वर म्हणतो की धार्मिकता हा ओळंबा असेल तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी. कशा प्रकारचं जीवन आम्ही जगत आहोत? आमची धार्मिकता मृतवत अवस्थेमधली आहे काय? का आम्ही विपुल फळ देणारे लोक आहोत? त्या आत्म्याची फळं आमच्या जीवनामध्ये आहेत का? आज आम्हाला या गोष्टींचा विचार करायचा. प्रियांनो, विचार करा थोडासा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, मी माझ्या जीवनामध्ये. आणि जर आम्ही कुठे कमी असेल तर आम्हाला आज देवाला सांगायचे की परमेश्वरा, आमच्यातली कमतरता तू दूर कर आणि आम्हाला परमेश्वरा त्या धार्मिकतेमध्ये चालायला शिकव. आणि निश्चितच आमच्या कर्मकांडाच्या द्वारे आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही, कारण देवाचं वचन असं सांगते की कृपेने तुमचं तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने अद्भुत कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर केलेली आहे. त्या देवाची दया आहे, त्या देवाची कृपा आहे की आम्ही आज जगत आहोत, जिवंत आहोत. पण त्याच वेळेला आम्हाला लक्षात घ्यायचंय की
आम्हाला धार्मिकतेमध्ये देखील चालायचं. आणि मग पहिले कोरिंथीच्या 13व्या अध्यायामध्ये गेलात तर मृतवत असणारी प्रीती आम्हाला तिथे दिसते. पहिले कोरिंथीकरासपत्र याचा 13वा अध्याय जर तुम्ही वाचलात तर तिथं असं सांगितलं की मी माणसांच्या आणि देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली आणि डोंगर ढळविता येईल इतका दृढ माझा विश्वास असला पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं इथं? प्रीती सगळ्यात श्रेष्ठ आहे. सगळ्यात श्रेष्ठ दानांमध्ये प्रीती हे दान सगळ्यात श्रेष्ठ आहे असं म्हटलंय. आमच्यामध्ये प्रीती आहे का? तुमच्या ठाई किती मोठा विश्वास आहे त्याला किंमत नाही. तुम्ही कोणत्या भाषांमध्ये बोलत आहात? देवदूतांच्या भाषांमध्ये जरी बोलत असताल, दिवस रात्र बोलत असताल, पण तुमच्या ठाई प्रीती नसेल तर वाजणारी थाळी आणि झणझणणारी झांज असे आहोत असं आम्हाला बायबल सांगतो. प्रेज द लॉर्ड. कसे आहोत? वाजणारी थाळी आणि झणझणणारी झांज. पुढे असंच म्हटले की मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले आणि आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काहीच लाभ नाही. तर मला काहीच लाभ नाही असं इथं सांगितलंय. प्रेज द लॉर्ड. आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत आज? आम्ही कशा प्रकारचं जीवन आज जगत आहोत? आध्यात्मिक निद्रा लागलेलं जीवन, आध्यात्मिक मृतवत अवस्थेमध्ये असलेलं जीवन. आमची धार्मिकता मृतवत अवस्थेमध्ये आहे. मग जर तुम्ही प्रीतीकडे पाहिलं तर आमची प्रीती देखील मृतवत अवस्थेमध्ये आहे असं म्हणावं लागेल. मग पुन्हा एकदा मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की या 40 दिवसाच्या उपवासांमध्ये लोक उपवास करत आहेत परंतु आपलं अन्न गोरगरिबांपर्यंत जाऊ देत नाहीत. आपलं अन्न गोरगरिबांना द्यायला मागत नाहीत. गोरगरिबांना द्या, फुकट आयतं बसून खाणाऱ्यांना देऊ नका. प्रेज द लॉर्ड. काही लोक असतात की जे तुमच्या घरी येऊन ठाण मांडून बसतील, बिनकामाचे बसून राहतील, काही काम करणार नाहीत, परंतु त्यांना जेवण मात्र 3 वेळचं पाहिजे असतं. असे पण लोक असतात. तुम्ही तुमचं अन्न गोरगरिबांना नेऊन द्या. आणि ज्यावेळेस तुम्ही गरिबांवरती दया करताल त्यावेळेला बायबल असं म्हणते की जे दया करतात त्यांच्यावरती दया केली जाईल. हालेलुया. तुम्ही न्याय करणारे असाल तुमचाही न्यायच केला जाईल. प्रेज द लॉर्ड. हे बायबल सांगते, मी सांगत नाही. मग आम्ही कशी प्रीती करत आहोत? गोरगरिबांवरती आम्ही प्रीती करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं की जो उघडा कोणी दिसला तर तुम्ही त्याला वस्त्र द्या, म्हणजे तुम्ही ते मला दिल्यासारखं आहे. तुम्ही एखाद्या गरीबाला अन्न दिलं, त्याला प्यायला पाणी दिलं, म्हणजे ते मला दिल्यासारखं आहे. तो असं म्हटलं की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीची विचारपूस करता त्यावेळेला ती माझी विचारपूस केल्यासारखं आहे. आम्ही जर ह्यातलं काहीच करत नाही तर आम्ही कोणत्या प्रकारची प्रीती करत आहोत? प्रीती त्यांच्यावरती करा जे तुमची परतफेड करू शकत नाहीत. निश्चित घरातल्यांवरती पण प्रीती करा. घरच्यांसाठी वाद करू नका. घरच्यांवरती पण प्रीतीच करा प्रियांनो. परंतु तुम्हाला बायबल आम्हाला असं सांगते की आम्ही आमचं अन्न गोरगरिबांना दिलं पाहिजे. आम्हाला गोरगरिबांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे. आम्हाला इतरांवरती दया करता आली पाहिजे. आणि मग आम्हाला ते जर काहीच करता येत नसेल
तर आम्ही कोणत्या प्रकारच्या प्रीतीमध्ये चालत आहोत, आज आम्हाला त्या गोष्टींचा विचार करायचा आहे. त्याच्यानंतर आमचा विश्वास, याकोबाचं पत्र 2 अध्याय आणि 4 अध्याय आणि 17 वचन आम्हाला काय सांगतं बघूया बरं आपण जरा. याकोबाचं पत्र 2 अध्याय आणि 18 वचन. कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत, क्रियान वाचून तू आपला विश्वास मला दाखवीव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन. एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय, ते बरे करतोस. भूतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात. अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रियान वाचून विश्वास निरर्थक आहे हे समजावयास तुला हवे काय. काय म्हणतो इथं परमेश्वर? आमचा विश्वास क्रियान वाचून निर्जीव असा आहे. मग आम्ही क्रिया करायची आम्हाला गरज आहे. आम्ही म्हणतो की आम्ही देवावर विश्वास ठेवलाय. मग विश्वासाच्या द्वारे आम्हाला काय काय करायचंय हे आजही आम्हाला समजलेलं नाही. आणि सो कॉल्ड ख्रिस्ती म्हटलेले लोक आजही त्रासात, दुःखात, समस्यांमध्ये, अडीअडचणींमध्ये का आहेत? का परमेश्वराचा चिन्ह चमत्कार त्यांच्या जीवनात घडत नाहीत? आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज अनेक ख्रिस्ती लोकांच्या जीवनांकडे जर पाहिलं तर दयनीय अशी अवस्था आम्हाला पाहायला मिळते. प्रियांनो, आम्हाला आज विचार करायचा आहे. आमचा देव जिवंत देव आहे. तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. आणि मग आम्ही सामर्थ्यशाली जिवंत देवाची जर आम्ही लेकरं स्वतःला म्हणवतो तर आम्ही कोणत्या अवस्थेमध्ये जगत आहोत? धार्मिक मृतवत अवस्थेत, आमचा विश्वास मृतवत अवस्थेमध्ये, आमची प्रीती मृतवत अवस्थेमध्ये. मग काय घेऊन आम्ही जगत आहोत? काय घेऊन जगत आहोत? देवावर प्रीती करायची. तो म्हटला, तुम्ही मार्क 12:30 मध्ये तो असं म्हणतो, तू आपला देव परमेश्वर याच्यावरती संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आम्ही ते पण करू शकत नाही. आम्ही ट्रॅडिशन मध्ये जगतोय. ख्रिसमस पुरता आम्ही मर्यादित आहोत. आम्ही गुड फ्रायडे पुरता मर्यादित आहोत. आम्ही फक्त ईस्टर पुरता मर्यादित आहोत. आम्ही फक्त संडे पुरताच मर्यादित आहोत. संडे टू संडे आम्ही चर्च खेळत आहोत. बाकीच्या दिवसांमध्ये स्तुती नाही, आराधना नाही, प्रार्थना नाही, बायबल वचन नाही, देवाच्या जवळ जाणं नाही, देवाला हाक मारणं नाही, काहीच नाही. कोणत्या प्रकारचं जीवन आम्ही जगत आहोत आणि देवाला काय अपेक्षित आहे हे आम्हाला आज समजलं पाहिजे. का मृतवत आहोत आम्ही? का आमची धार्मिकता मृतवत अवस्थेमध्ये आहे? पाप काय आहे हे समजलंय का? स्तुती आराधना काय आहे हे समजलंय का? स्तुती आराधना काय आहे हे समजलंय का? काय समजलंय आम्हाला नेमकं? कशी स्तुती करतोय, कशी आराधना करतोय? तुमचा आवाज किती छान आहे याला काही महत्व नाहीये. जर आवाज चांगला असता तर आज चांगले चांगले सिंगर लोक आहेत, ते लोक पण स्वर्गामध्ये असते. पण स्वर्गात तेच जातील ज्यांनी विश्वास ठेवलाय. सिंगर लोकांना परमेश्वर स्वर्गात गेला असं कुठेच सांगितलेलं नाही. उलट बायबल असं म्हणतं की जे जगिक संगीत आहे ते अधोलोकामध्ये उतरत आहे. आम्ही कोणतं संगीत ऐकत आहोत आणि कोणतं संगीत आम्हाला आवडतंय, आज आम्हाला विचार करायचा. कशा प्रकारची स्तुती आणि कशा प्रकारची आराधना आम्ही करत आहोत? देवाला मान्य असणारी स्तुती आराधना आम्ही करतोय का? परमेश्वराला आवडेल असं आम्ही काय करतोय का? देव प्रसन्न होईल आमच्यावरती असं काय आम्ही करतोय का? विचार करा प्रियांनो. आज का मृतवत अवस्थेमध्ये आहे आम्ही? का परमेश्वराचं वचन आम्हाला असं म्हणते की अरे निद्रिस्ता जागा हो, मेलेल्यातून उठ? काय आहे पाप? अजूनही आम्हाला पाप समजलेलंच नाही. आजही आम्हाला नेमकं पाप काय आहे ते माहित नाही. आम्हाला असं वाटतं की खून केला, चोरी केली म्हणजेच पाप होतं.
आम्हाला आजही पापाची व्याख्या समजलेली नाही. आदामाद्वारे आम्ही पापी ठरतो. आदाम आणि हवेनी देवाची आज्ञा मोडली. त्या आज्ञाभंगाचे परिणाम संपूर्ण मानव जातीला, त्याच वेळेला त्या सापाला, त्या सैतानाला आणि या भूमीला सगळ्यांनाच ते परिणाम भोगावे लागत आहेत. बायबल असं सांगते की आजही पृथ्वी कणत आहे, ती सुटकेची वाट पाहते. प्रेज द लॉर्ड. ज्या भूमीवरती कधी काटेकुसळे उपजले नव्हते, ज्या दिवशी पाप झालं त्याच क्षणाला या पृथ्वीवरती काटेकुसळे उपजवायला सुरुवात झाली. जोपर्यंत आदाम आणि हवेने पाप केलं नव्हतं तोपर्यंत या भूमीला शाप मिळाला नव्हता. तोपर्यंत त्या दोघांनाही शाप मिळाला नव्हता. तोपर्यंत ते एदेन गार्डन मध्ये जगत होते आणि अतिशय सुंदर जीवन, देवाच्या गौरवामधलं जीवन ते जगत होते. पण ज्या क्षणाला पाप झालंय त्याच क्षणाला परमेश्वराने त्यांना तिथून बाहेर काढलंय. हालेलुया. त्यांना त्या गार्डन मधून हाकलून देण्यात आलंय. आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे, कशा प्रकारचं जीवन आम्ही जगत आहोत. पापामध्ये असलेलं जीवन, मृतवत असलेलं जीवन आम्ही जगत आहोत का? आमची आध्यात्मिक स्थिती कशी आहे आज आम्हाला याचा विचार करायचा. आणि मग त्या पापाच्या द्वारे या जगामध्ये पाप आलं. जे आदाम आणि हवेने केलं त्याद्वारे या जगात पाप आलं. सगळे मनुष्य आज पापी आहेत, नीतिमान कोणीच नाही असं बायबल आम्हाला सांगतं. आम्ही कोणीच नाही. आणि मग येशू या जगामध्ये आला. तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याने वधस्तंभावरती आपला प्राण दिला. तो मरण पावला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला आणि तो खूप लवकर पुन्हा एकदा येतोय. त्याने वधस्तंभावरती जे रक्त वाहिलं त्या रक्ताच्या द्वारे आम्ही शुद्ध होतो. त्याच्यावरच्या विश्वासाच्या द्वारे आम्ही शुद्ध होतो असं 1 योहान 1:7 मध्ये आम्हाला बायबल सांगतं. आणि मग देवाच्या वचनांच्या द्वारे जर आम्ही शुद्ध होत आहोत, आमच्या विश्वासाच्या द्वारे जर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होत आहे, आम्हाला कुठेच जायचं नाही, कुठे कोंबडं कापायचं नाही, बकरं कापायचं नाही, कुठं लिंबू नारळ पाणी काही कसलंच काहीच कर्मकांड आम्हाला करायचे नाही. आम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि त्या विश्वासाच्या द्वारे आम्ही सार्वकालिक जीवनात जाणार आहोत. हे सगळं लक्षात येते, पण तरी देखील आम्ही काही पाप करत आहोत. आणि अगदी थोडक्यात शॉर्ट अँड स्वीट मध्ये मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीलाच मी तुम्हाला गलतीकारस पत्रामध्ये दाखवलं देहाची कर्म काय आहेत. राग, द्वेष, निंदा, चाडी, लबाडी, व्यभिचार, कामातुरपणा आणि सगळ्या प्रकारची व्यसनं आणि सगळ्या प्रकारचा द्वेष, राग, तट, खोटी, पक्षभेद या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. पण त्याच वेळेला बायबल आम्हाला अजून काही पापांविषयी सांगतं. 1 शमूएल याचा 12वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये जर आम्ही गेलो तर तिथं असं काय सांगितलंय बघा. तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. मी तुम्हाला चांगला व सरळ मार्ग दाखवतो. काय सांगितलंय? तुमच्यासाठी प्रार्थना करायची सोडून देणं हा अपराध माझ्या हातून न घडो. म्हणजे हे पण एक प्रकारचं पाप आहे की आम्ही इतरांसाठी प्रार्थना करत नाही. म्हणजे एकमेकांसाठी प्रार्थना न करणं हे देखील बायबलच्या दृष्टिकोनातून पाप आहे. आम्ही म्हणतो की मी खून करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही किंवा हे करत नाही, ते करत नाही, मी तर सगळ्यात ते म्हणतात ना तांदळाने धुतल्या पाण्याने तांदळासारखा असं काहीतरी म्हणतात ना. ते कसे आहोत आम्ही? विचार करा आज. धुतल्या तांदळासारखा. प्रार्थना करायची सोडून देणं हा अपराध आमच्या हातून न घडो. आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करतोय का?
तुम्ही किती कोसावर आहात, किती लांब आहात, किती एकमेकांपासून दूर आहात माहित नाही. तुम्ही कोणाकोणासाठी प्रार्थना करताय? तुम्ही फक्त तुमच्याच फॅमिली पुरताच प्रार्थना करताय का? तुम्ही तुमच्या नगरासाठी, तुमच्या देशासाठी, तुमच्या पॉलिटिशियन्ससाठी किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरासाठी, या ज्या गावात राहत आहात, ज्या शहरात राहत आहात, त्याचा उद्धार व्हावा, तिथं तारण यावं, तिथं परमेश्वराचं संजीवनाची लाट यावी, याच्यासाठी प्रार्थना करताय का? आज विचार करा. एकमेकांसाठी प्रार्थना न करणे हे पाप तुम्ही आणि मी करत आहोत का? इतके दिवस करत असाल, आज समजली ही गोष्ट, आपण सोडून देऊयात. झालेल्या चुकांची क्षमा मागूया आणि आजपासून एक नवीन सुरुवात करूया. एकमेकांसाठी प्रार्थना करायचं जीवन आम्ही जगायचा प्रयत्न करूया. हालेलुया. एकमेकांसाठी प्रार्थना करायचं जीवन आम्ही जगायला सुरुवात करूया. त्यानंतर पहिले योहानाचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन आम्हाला काय सांगतं? तिसरा अध्याय आणि 4थं वचन. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. काय आहे स्वैराचार? पाहिजे तसं वागणं, पाहिजे तसं जगणं, कधी वाटेल तेव्हा चर्चला जायचं, नाही वाटलं झोपून राहायचं, जे नाही केलं पाहिजे ते सगळं करायचं, जे करायला पाहिजे ते करायचं नाही, कुठल्या गोष्टीला वेळ नाही, शिस्त नाही, प्रार्थना करायला शिस्त नाही, देवाच्या वचन वाचायला शिस्त नाही, कधीतरी वाटलं तर वाचायचं, नाही वाटलं तर नाही वाचायचं. बायबल आम्हाला असं सांगते की आम्ही योद्धे आहोत, सोल्जर प्रमाणे आम्ही आहोत. आणि जर सोल्जरचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर शिस्तप्रिय, शिस्तबद्ध असं त्यांचं जीवन असतं. सकाळी 5ला म्हणजे 5लाच उठतील, 5 वाजताच त्यांच्या आंघोळी होतील, 5:30 वाजता 6 वाजता ग्राउंडवरती असतील, परेड असेल, एक्झरसाइज असेल, त्यांचं ट्रेनिंग असेल, जेवणाच्या वेळेलाच जेवण करतील, कधी पण जाऊन जेवण करणार नाहीत, काही पण खाणार नाहीत, बाहेरचं जंक फूड अलाउड नाही. शिस्त म्हणजे शिस्त. आपली मिलिटरी बघा, ज्या सेनेवरती, ज्या सैन्यांचा आम्हाला अभिमान आहे, त्यांचं जीवन कधीतरी तपासा. आणि आपल्या मिलिटरीला आपला सॅल्यूट आहे, पण त्यांच्या जीवनासारखं जीवन आम्ही जगायला कधी शिकणार? फक्त सॅल्यूट करून काय होणार आहे? बायबल आम्हाला सांगते की तुम्ही परमेश्वराचे योद्धे आहात. प्रेज द लॉर्ड. आणि मग असं म्हटलंय की तुम्ही प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा. मी मगाशीच वाचलं रोमकरास पत्र आणि 12वा अध्याय 13-14 वचन. अंधकाराची कामे टाकून द्या आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा. जे योद्धे आहेत ते शस्त्र सामग्री धारण करतील. इफिसकारास पत्रामध्ये गेला तर काय शस्त्र सामग्री आम्हाला घ्यायची, आज तो विषय नाही, त्याविषयी कधीतरी नंतर बोलेल. परंतु आम्ही जर योद्धे आहोत तर आम्हाला शिस्तबद्ध जीवन जगावं लागेल. प्रार्थनेचा वेळ असला पाहिजे, स्तुती आराधनाची वेळ असली पाहिजे, टाइम टू टाइम प्रत्येक गोष्ट. काहीतरी बरं वाटतंय मग काही पण उठून काही पण करायचं. लेडीज लोकांचं तर फार विचित्र आहे. मी कोणाला नावं नाही ठेवत, परंतु मी बघतो काही जण डोक्यावर पदर न घेता देवाचं वचन प्रीच करत आहेत, देवाचे गाणे गात आहेत. काय तारतम्यच राहिलेलं नाही कशाला. मॉडर्नायझेशन जे झालंय, जे चाललंय, देवाचं वचन मॉडर्न झालेलं नाही प्रियांनो. आज लक्षात ठेवा, देवाचं वचन तुम्हाला पुरुषांचे कपडे घालायला परमिशन देत नाही. देवाचं वचन तुम्हाला डोक्यावर पदर न घेता प्रार्थना करायला परमिशन देत नाही, किंवा त्याची गीतं गाण्यासाठी तुम्ही डोक्यावर पदर न घेता पुढे जात असाल तर तुम्ही चुकत आहात. आज ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. कसं जीवन आम्ही जगत आहोत? स्वैराचार करत आहोत. स्वैराचार त्याला म्हटलं गेलं. कसंही करायचं, काहीही पण करायचं. आम्हाला आज बदलायची गरज आहे. देवाचं वचन काय सांगतं आणि मी काय करतो?
आम्हाला हे तपासायची आज गरज आहे. पुढे अजून एक वचन पाहूया आपण. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्यामध्ये 17वं वचन जर पाहिलं तर चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे असं म्हटलं. चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. काय चांगलं आहे? एखादा गरीब तुमच्या दारामध्ये आलाय आणि त्याला अन्न देणं हे चांगली गोष्ट आहे, परंतु त्याला हकलून देणारे लोक मी पाहिलेत. त्याला शिव्या शाप देणारे लोक मी पाहिलेत. आम्हाला चांगलं करायचं कळतंय, पण तरी आम्ही ते करत नाही. आम्ही चुकत आहोत. आम्हाला बदलायची गरज आहे. विचार करा आज. चांगलं करणं कळत असून पण जो ते करत नाही त्याच्यासाठी ते पाप आहे. काय आहेत चांगल्या गोष्टी? गोरगरिबांची काळजी घेणं, आजारी लोकांची विचारपूस करणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, एकमेकांसाठी प्रार्थना करत राहणं, सातत्याने देवाचं वचन वाचणं, देवाच्या वचनांप्रमाणे आचरण करायचा प्रयत्न करणं, या चांगल्या गोष्टी आहेत. शरीराला जशी एक्झरसाइजची गरज आहे तशी आत्म्याला वचनाची गरज आहे. आणि मग त्या गोष्टींकडे आम्हाला लक्ष देता आलं पाहिजे. आणि मग या सगळ्या गोष्टींकडे जर आम्हाला लक्ष देता आलं तर निश्चित आम्ही मेलेल्या अवस्थेतून उठणार आहोत आणि तुम्ही आणि मीच संजीवनासाठी एक कारण बनणार आहोत. सातत्याने प्रार्थना करणं. बायबल असं सांगतं, सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आम्ही सैतानाला एंट्री देतो घरामध्ये. ये तू, काय प्रॉब्लेम नाही, ये, मी तुझ्यासाठीच अवेलेबल आहे. घराघरामध्ये नवीन कहाण्या चालू आहेत सध्या. सास भी कभी वो होती. सासू सुनेचं भांडण आम्ही पाहत आहोत. नवरा बायकोची भांडणं आम्ही पाहत आहोत. अनेक गोष्टी आम्ही या जगामध्ये पाहत आहोत. शेजारी शेजारी वाद करत आहेत. शेजारी शेजारी राष्ट्र एकमेकांवरती उठलेले आहेत. दंगल चालू आहेत, दंगे चालू आहेत, एकमेकांच्या विरुद्ध एकमेकांची मनं भडकवली जात आहेत. या सगळ्या गोष्टींकडे जर थोडंसं बारकाईने पाहिलं तर आमच्या लक्षात येईल की आम्ही कुठेतरी चुकत आहोत. आम्ही पण निद्रिस्त अवस्थेमध्ये आहोत. आम्ही जगाकडे पाहत बसलेलो आहोत. कोणीतरी पास्टर येईल, कोणीतरी आमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मग आमची परिस्थिती बदलेल, अशा विचारांमध्ये कदाचित आम्ही आहोत. कधीतरी देवाच्या मोठ्या सेवक लोक आले, कोणी दिनाकरनच्या तिकडे जातंय, कोणी रामबाबूकडे जातंय, कोणी बेनिहींकडे जातंय. कोणाला कोण हवंय, कोणाला कोण हवंय. कुठे कुठे पळणार आहात? देवाला सोडून मनुष्याकडे लक्ष का देत बसलेले आहात? प्रेषितांची कृत्य याचा 7वा अध्याय आणि 51वं वचन जर पाहिलं तर तिथे परमेश्वराचं वचन असं सांगतं, अहो ताठ मानेच्या आणि हृदयाची व कानाची सुनता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता, जसे तुमचे पूर्वज तसे तुम्हीही. काय म्हणतो परमेश्वर इथे? ताठ मानेची आणि हृदयाची आणि कानाची सुनता न झालेले लोक. ताठ मानेचे लोक, लीन नम्र नसणारे लोक. हेज गॉड. ताठ मानेच्या लोकांना स्वर्गाचं राज्य मिळेल का? हृदयाची आणि कानांची सुनता न झालेले लोक. कान असून पण ऐकू येत नाही देवाचं वचन. ऐकतोय पण समजत नाही. अंतकरण जड झालंय. अंतकरण कठीण करून बसलेले आहेत. काही जुने ख्रिश्चन लोक जर पाहिलं ते म्हणतात, आम्हाला बायबल पूर्ण माहित आहे, आम्हाला काय सांगायची आणि ऐकायची काही गरज वाटत नाही, तोंडपाठ आहे आमचं बायबल. अहो हो, सैतानाचं पण तोंडपाठ आहे. तुमच्यापेक्षा जास्त त्याला माहिती आहे. आज विचार करा प्रियांनो. बायबल पाठ करून आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. बायबल प्रमाणे आचरण करतोय का? हालेलुया. इम्पॉर्टंट ते आहे.
आम्हाला बायबलप्रमाणे वागता येते का? ताठ मानेची, हृदयाची सुनता न झालेली लोक, कानाची सुनता न झालेली लोक. बायबल असं म्हणते की हृदय सगळ्यात कपटी आहे. आणि मग जर तुमच्या कपटी हृदयाची जर सुनता झाली नसेल, तर आजही अनेक प्रकारचं कपट तुमच्या जीवनामध्ये असेल. हालेलुया. आजही अनेक प्रकारचं कपट तुमच्या जीवनामध्ये असेल. अनेक प्रकारच्या राग, द्वेष, निंदा, चाडी, मत्सर, लबाडी, अनेक ज्या काही गोष्टी तुम्ही केल्या असतील, करत असताल, त्या सगळ्या अंतःकरणात तसेच भरलेल्या अवस्थेत असतील. आणि असं जीवन घेऊन आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये निश्चित जाऊ शकणार नाही. आणि म्हणून बायबल आम्हाला असं म्हणते की हृदयाची सुनता न झालेले लोक. प्रेज द लॉर्ड. यिर्मया 4:4 मध्ये काय सांगितलंय बघा एकदा. यहुदाचे लोक हो, यरुशलेमकर हो, परमेश्वराप्रित्यर्थ आपली सुनता करा, आपल्या अंतःकरणाची सुनता करा, नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझवणार नाही, असा तो पेटेल. काय म्हणतो परमेश्वर? तुमच्या अंतःकरणाची सुनता करा. हालेलुया. कसं आहे अंतःकरण? स्वार्थी, लबाड, निंदा करणार, चहाडी करणार, एकमेकांचे दोष दाखवणार. परमेश्वराला भग्न आणि अनुतप्त हृदयाची गरज आहे. नावं ठेवणारे लोकांना परमेश्वराचं राज्य कसं मिळेल मला माहित नाही. निंदा करणारे आणि चहाड्याला करणारे, चांगलं करणं कळत असून ते न करणारे लोक मी खूप पाहिलेत. मला कोणाबद्दल काय बोलायचं नाही, मला देवाचं वचन सांगायचंय. आणि ते वचन असं म्हणते की अंतःकरणाची सुनता करा. यिर्मयाच्या पुस्तकाचा 4था अध्याय आणि 14व्या वचनात बघितलं तर, हे यरुशलेमे, तू आपल्या अंतःकरणाची दुष्टता धुवून टाक, म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझमध्ये कोठवर असणार. किती दिवस वाईट विचार घेऊन बसणार आहात? सार्वकालिक जीवनात कसं जाणार आहात? वाईट विचार घेऊन येशू येशू करत असाल तर चुकीच्या ट्रॅकवर आहात. जायचे स्वर्गाकडे, परंतु चुकीचे विचार अंतःकरणात भरून ठेवलेत आणि मग त्याचा एंड शेवटी नरकाकडेच होणार आहे. आज आम्हाला विचार करायचा प्रियांनो. आम्ही मृतवत विश्वास घेऊन, मृतवत प्रीती घेऊन, मृतवत अशी धार्मिकता घेऊन आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकतो काय? दुष्ट अंतःकरण घेऊन, कपटी अंतःकरण घेऊन, ज्या अंतःकरणाची, ज्या हृदयाची सुनता झालेली नाही, असं जीवन घेऊन आम्ही सार्वकालिक जीवनाकडे जाऊ शकतो काय? नाही जाऊ शकत. आणि म्हणून आज आम्हाला परत एकदा विचार करायचा आहे. बायबल असं सांगतं, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावरती पडेल. आणि जर आम्हाला ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या जीवनात हवा आहे, तर आम्हाला जुनं ते सोडून द्यावं लागेल. आणि म्हणूनच येशू असं म्हणतो की नव्याने जन्मले वाचून कोणाचाही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. त्या नवीन जन्माकडे कसं जायचं याचा आज विचार करायला शिकूया. कसं आम्हाला नवीन जीवन प्राप्त होईल, सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, आमच्या अंतःकरणातली दुष्टता कशा प्रकारे निघून जाईल, आम्हाला कशा प्रकारे पश्चाताप करता येईल, याच्याकडे आज आपण लक्ष द्यायला शिकूया. थांबूया आपण इथे, या आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सेनांचे यहोवा. खरोखर आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या मृतवत असणारं जीवन जगत आहोत परमेश्वर. मृतवत विश्वास, मृतवत असणारी ती प्रीती, मृतवत असणारी ती धार्मिकता घेऊन आम्ही जगत आहोत माझ्या देव. आणि त्यामधून तू आज आम्हाला बाहेर काढ. आम्ही तुला नम्रतेची विनंतीने प्रार्थना करतो. आम्हाला तुझ्यावरती खरा विश्वास ठेवता येऊ दे. खऱ्या अंतःकरणाने आम्हाला तुझ्यावर प्रीती करता येऊ दे. खऱ्या अंतःकरणाने परमेश्वरा आम्ही त्या धार्मिकतेमध्ये चालावं, अशी दयाकृपा तू आमच्यावरती कर. आणि परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याच्या फळांनी तू आम्हाला तयार कर परमेश्वर. आम्ही माती आहोत आणि तू कुंभार आहेस परमेश्वर.
होय जिवंत देवा, तू आमच्यावरती अगाध प्रीती करतोस आणि त्या प्रीतीस्तव तू तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवलास. तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये आला. आमच्या पापांसाठी तो वधस्तंभावरती मरण पावला. आणि परमेश्वरा, त्याचं वचन आम्हाला सांगतं की त्याने वाहिलेल्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होते. होय माझ्या देवा, तू त्याला मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवलंस आणि आज तो स्वर्गात आहे आणि खूप लवकर प्रभू येशू ख्रिस्त परत येणार असताना आम्हाला आमच्या प्रत्येकाच्या पापांची तू क्षमा कर. आणि परमेश्वरा, आमचं मृतवत असणारं जीवन तू बदलून टाक. आणि परमेश्वरा, आम्हाला त्या सार्वकालिक जीवनाकडे तू घेऊन चल. आम्हाला परमेश्वर पित्या ती सजीव असणारी प्रीती, एकमेकांवर खऱ्या मनाने खऱ्या अंतःकरणाने करणारी प्रीती तू आम्हाला ती करायला शिकव. होय परमेश्वरा, आमचं निष्फळ असणारं जीवन परमेश्वरा तू बदलून टाक. आणि जिवंत देवा, आमच्या अंतःकरणाच्या सुपीक जमिनीमध्ये आम्हाला त्या वचनाचं बी पेरता येऊ देत, जेणेकरून आमच्या जीवनाला परमेश्वर पित्या अनेक प्रकारची फळं लागतील. होय, तुझ्या आत्म्याची फळं आमच्या जीवनाला लागतील असं जीवन तू आम्हाला दे परमेश्वर पित्या. आमच्या अंतःकरणाची तू सुंत कर जिवंत देवा. परमेश्वरा, काटे कुसळे असणारं ते अंतःकरण परमेश्वरा तू सुपीक असं बनव आणि अद्भुतरित्या परमेश्वरा आमचं जीवन बदलून टाक. हीच तुला आज विनंती आणि प्रार्थना करतो. जिवंत देवा, आमची धार्मिकता जी मृतवत अवस्थेमध्ये आहे ती तू बदलून काढ परमेश्वरा. आणि जिवंत देवा, आम्हाला ते धार्मिक जीवन दे जे तुला आवडणारं असेल. ज्या प्रकारे दावीद तुझ्या मनासारखा होता, माझ्या देवा, आम्हाला प्रत्येकाला त्या दाविदाप्रमाणे बनव जे तुझ्या मनासारखे असतील. होय माझ्या देवा, आमच्या प्रत्येकाच्या अपराधांची तू क्षमा कर आणि पुन्हा एकदा तू आम्हाला नव्याने घडव, तयार कर. आणि परमेश्वरा, तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला उपयोगात आण. हीच नम्रतेची विनंती आणि आज प्रार्थना आज तुझ्याकडे करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येक भावाला बहिणीला येशूच्या नावात तुझ्या पवित्र हातात घे. प्रत्येकाचा सांभाळ कर, सहाय्य कर, संरक्षण कर. प्रत्येक जण आज ज्या अडचणीत, त्रासात, संकटात, समस्यात, रोग आजार विकारांमध्ये असतील, त्यांच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या तू आज या क्षणाला कार्य कर माझ्या देवा. आणि बदलून टाक त्यांची प्रत्येक एक अवस्था परमेश्वर पिते. होय माझ्या देवा, त्यांना खऱ्या ख्रिस्ताला ॲक्सेप्ट करता येऊ देत परमेश्वर. आणि जिवंत देवा, त्यांचं जीवन तू आनंदाने भरवून काढ अशी विनंती आणि प्रार्थना करतो. तो येशू प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊ देत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझा पवित्र आत्मा असू देत आणि तुझ्या आत्म्याद्वारे तू प्रत्येकाला भर अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आज तुझ्याकडे करतो. धन्यवाद म्हणतो, तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो, तुझी प्रशंसा करतो. या वेळेबद्दल पुन्हा एकदा तुझ्या मनापासून आभार आणि उपकार मानतो. सर्व गौरव तुला देत. इथून पुढचा वेळ तुझ्या हातात सोपवून देत. सर्व विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली म्हणून तो ऐक पिते. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, प्रार्थना करा, जागृत राहा आणि वचन सातत्याने वाचत चाला. वचनांमध्ये वाढायचा प्रयत्न करा. बायबलकडे लक्ष द्या, त्याला कपाटामध्ये ठेवून देऊ नका. तर तुमच्या जीवनाचा एक नित्य भाग तो असू द्यात. रोज बायबल वाचन करायचंय, रोज प्रार्थना करायची, सातत्याने देवाची स्तुती आणि आराधना करायची. आणि त्या देवाच्या प्रेझेन्ससाठी, त्याच्या आगमनासाठी किंवा त्याच्या सानिध्यासाठी आम्ही आतुर असणारे लोक बनूया. आणि त्याद्वारे तो परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल. हालेलुया. थांबूया तर मग आज आपण इथे. काळजी घ्या आणि पुन्हा एकदा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल.